दिसतंय तेच काय कळा ही दणा असते तर वर चला दाखवते. दाणा पावडर दळायची या. थांबा हां ऐक हो का धना आहे का कुठं कचरा ही ह्यातमध्ये ही धना पावडर असते. काय झालं हळद म्हणलं बस काय एवढं बारीक अजून दळू मिक्स होईन अशी दळ. काय झालं झाड वाटते दळू का अजून म्हणजे अरे अण्णा ए नाही मापत आहे मला मोठीच वाटते. गाडी क्रमांक यान भरणी आण आपली घरातली मग गाडी क्रमांक कर 52 53 ती हळदीची भरणी आण मला बघू दे त्यातली ह्यातली कशी काय फरक नाही तर अजून एकदा दळते उशीर झालेला परवडत मला. वरती दळ टाकायची विसुकी पावडर मग काय करायचं आता तसं दळतो का. हा माणसं एवढे हौसाने घेतात आपल्याकडून काहीतरी करून काय ही धना हो का धना पावडर दळलेली दिलं फेकून बाबाने लगेच. दादा आहे कसं थोडी मोठी आहे दळतीस चहा ती कशाला आता अजून चाळून घेऊन दळलं म्हणजे अजून बारीक बद्दल टाका ऑर्डर कुणाला टाकायची असली तर 96 57 48 0033 एकदम क्वालिटीची हळद मिळेल तुम्हाला. तू काय करतोय कळ्या त्याला तसंच झालंय पुतळा कसं थांबतो तसं थांबतो जान काय दिसलं याला काय माहिती. हाय 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 अरे काय बघतोय काय दिसलं त्याला काय माहिती. पाल 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 दिसली त्याला मी म्हणते का पळतोय. जाऊ का मी परत आधार कार्ड करायचं तुम्ही शाळा घेत नाही म्हणजे घर बांधलंय की तात्याचं दिलंय की तात्याचा दाखला दिलाय की त्याला जोडावा लागतो जातीचा दाखला शाळेचा लागतोय आम्हाला संपतोय बघ किती जाऊ काय म्हणते तर कामाचंच काय पडलंय तुला. हा आई हरनेट केलेलं नाही ना मोये मोये बरं आवडू तुम्हाला ज्योती मी दाखवलं आणलं एकदा काल जायचं होतं
त्यांची एक बहीण आहे ना ती आजारी आहे. मी अशा आवडते. ती जायचंय की सोमवारी जायचं होतं. माझा ड्रेस घातला सोमवारी cancel टिपा झालं. हाणून. हा, पुढच्या मंगळवारी. भांडणं झाल्यावर देऊन माझा फेकून दिलं तिने. मला म्हणली घाल तुझं. चौघाला यावं लागेल तुम्हाला. भांडणं झाली की माझा लगेच आणून देते. काय तू आखरीचा भांडण काय करणार? बसली. माझे पप्पा टेलर होते पहिले. टिपा हाणून दिले बाई तिला माझ्या पॅन्टी. वारं गुरु साईड सगळं कटिंग करून चौघाला जाऊ. येडे का ग तू? रात्री सापडा म्हणून चाकू नंतर तुम्हाला, अण्णाला, तात्याला, दादाला. खागावरच जा. कशी रे तुला? इथं काय येडे का काय करू असतो जरा. तू कुणाची? माझी. 2 एकर येतंय. मग गणेशला देतात तुझी. आपल्या चौघाला किती? आपल्या 2 गावाला एकर. 3 एकर यायला पाहिजे. माझं ते मोजलं. आवडीस पप्पा आपलं 5 एकर आहे चौघाला. चौघाला होय. हा येडे काय तुम्ही 5 एकर आहे 1.25 एकर येत एका एका जणाला. बाबा काही काही कोणी बाबा काही काही देवल आहे आपलं. मग 5 एकर येईल. 6 एकर. 6 होय. हा. 6 नाही ते जण आपलेत ना? त्यांना 5 एकर आणि आपल्याला 5 एकर. त्याला केलं आपल्या केली. हा. देवल आहे आपलं. हो. देवबाळ काही कोणी बाबा काही. काय असंय का? हा. चालेल चांगली झाली का हो काय इकडे डबं भरून ठेवलेत. एक त्यांचा एक गाण्याचा एक दिदीचा त्यांचे नाव होतं. माझं पण घेतल्या तर परत डब्यावाले. परत डब्यावाली. पटेलची- ही दिदा पाहिला छोटासा हा. हा, पटेल- ही त्यांना तिघांनाला. आणि आता कोण नाही राहिलं आता तात्या राहिलं तर इथं आणि मी. अरे भाकरी करायची मला. मी नाही खात चपाती. पाहिलं नाही ते तुम्हाला पाहायचं का? पण तिथं वर पाट्यावर खाली उतरलं. ती पाट्यावर बसलं होतं. पाट्यावर बसून फोडत होतं चिचा. आणि ती चिचा आणाय कुठं जातो माहितीये का? तिथं जातो. 1.5 GB 28 डे तेवढंच बार करायचं. तेवढंच बारक आहे. 300 तुम्हाला परवडतंय का? 300च्या खाली कुठलाच रिचार्ज नाही. पैसे कमव की परवडतंय का? म्हणजे तुला नका ते माय लाईफस्टाईलचं दिलंय तयार करून ती इका ना बी तू इकून शाळेचा तरी खर्च तुम्ही जावा कामावरती. नका तिला माय लाईफस्टाईलचं आणि काय लावून काय लावू. तिला बघून त्या कॉलेजचं धंद्या पाण्याचं बघून द्या तिला सकाळ. त्याच्यातनं पैसे मिळणार आहेत ना. हा काय पैसे मिळणार आहेत? मार्केटिंग करून कुठं पैसे मिळतात? भविष्यात मार्केटिंग असतं करायचं. रोज एखाद्या दारात जायचं घ्या 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 घ्या. तोंडाला लावायचं घ्या, नाकाला लावायचं घ्या घ्या. त्याशिवाय आहे का? हा त्याशिवाय आहे का? त्यांनी आपलं कुत्र्यावर बाहेर हाकाललं तरी निघायचं चिवळे कुत्र्यागत. काय संबंध आहे? 4 जण तर हाकालतेत बाहेर. गरज असते तर घेत. आम्हीच कुणाला येऊन देत नाही. कोण मार्केटिंग नाही 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 आम्ही तर बाहेरच लावतो. तीच घ्यावं लागतं. नाही शेवटी मसालाच कुटावा लागतो या. कंपनीवर घ्यावं नाही नाही कपनील नाही काय नाही. ती गरज लागल्यावर ती पितो आम्ही. मग जावा बाय सगळ्यांना ह्या गोष्टी. बाय बाय. तुझं काय घेतलं का लंगडं मोडून? कुठे गेलता? हा चला आता लई काम आहे अजून. एक पारूक झाला आता दुसरा पारूक आणि दुपारनं 3रा पारूक आणि संध्याकाळचा 4था पारूक असतो. मोनाला लय हसाय आलं. हा लय भारी. आमच्या नानी म्हणतात मनीषा खोबरं लय आवडलं. वल्ल खोबरं असलं ना तरच मसाला तेलकट होतं ग. हो का मैत्रिणी तेलकट खोबरं. होतंय तेलकट. असं हाताला तेल आत्ता ही झालेलं ताजा. मग मी एवढं का म्हण किती दिवस थांबवलं आपण मिरचीला मसाल्याला खोबऱ्याला. पण ते खोबरं चांगलं आहे. अयो. मैत्रिणींनो 3 दिवस ग आमचा मसाला 3 दिवस झाला आमचा मसाला कांडप मध्ये या. इतका छान आहे ना खोबरं. पण ह्या खोबऱ्यासाठी तुम्हाला सांगते मला काय इकडे तिकडे मिळलं असतं की. हा, गावात. पण नाही. हे बघू शकता तेल कसं चमकतंय हे. हे काय हातचं तेलकट झालं. हा कारण का ही खोबऱ्यावरती एवढं डिपेंड असतं ना एका एका वस्तूवरती. आणि हळकुंडासाठी सुद्धा इतकं 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 त्रास झाला ना मला. ही हळकुंड आवं छोट्या दुकानात असं मिळतच नाही अशा क्वालिटीज. तुम्हाला फोडून दावते मी. ही मिरची आली आपली. ही का ह्याचा मिरची बघू शकता. ही तरीची मिरची कशी आहे बघा. आणि वल्ली असते हो हो का. हिला वाळाय टाकते. आणि ही दुसरी ह्याची आहे. फक्त ह्याच्यासाठी मागवली ही लसणा चटणीसाठी. तुम्ही सगळेजण म्हणता ना आका तिखट आहे तिखट आहे. तर मग ही कमी तिखटावाली आहे ना लसणा चटणीसाठी ही आका मागवले. 38 किलो किंवा 40 किलोचं असेल ही. आणि 30 किलो हळकुंड बरोबर जाते ती. मला 15-20 दिवस जातात. आणि ही
खोबऱ्याचे 2 गोण्या आहेत आणि ह्यात मध्ये ही खारीक आली आहे. कोणची? ही खारीक आहे ह्यात. बहिणींनो, ज्यावेळेस गेल्या वर्षी मी माझ्या मसाल्याचा बिझनेस चालू केला होता ना, रोज गाडीवरती, तुम्हाला सांगते, रोज गाडीवरती बारामतीला असायची. रोज भांडवल माझ्याकडे तेवढं नव्हतं आणि ह्यांच्याकडून मी पैसे घेऊ शकत नव्हती, का तर नवीन बिझनेस चालू केला होता. आणि ती मसाला जेवढा इकन ना तेवढ्याचं सामान आणायचे. 3 किलो खोबरं आणायची, 3 किलो धन आणायची. आता ठिकाणी आणून तेवढंच सामान उली उली, अक्षरशः कुठं सांगत नाही, पावशेर आणि इलायची आणत होते. पावशेर आणि इलायची आणायची. बेडगी मिरची बी तुम्हाला सांगते 4 किलो 5 किलो आणायची. आणि काश्मीरी ही तेजा मिरची ना, सॉरी काश्मीरी मिरची, बेडगीची येतं माझ्या तोंडात. काश्मीरी मिरची बी 4 किलो 5 किलो आणायची, का तर लय महाग आहे, 600-700 रुपये किलो असते म्हणून. आणि ही तेजा मी तुम्हाला सांगते थोडी 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 आणायची, एकच गुणी आणायची, एकच गुणी संपायची तेवढीच. लय डोक्याला ताण असायचा. आणि रोज पळावं लागायचं. सकाळचं एकदा मटेरियल आणायला जावं लागायचं, संध्याकाळी एकदा कुरिअरला जावं लागायचं. रोज काय नाही काय संपलेलं असायचं. आता कुठं जावं लागत नाही, फक्त संध्याकाळचं कुरिअरला जावं लागतं. आता काही मटेरियल आणायला जावं लागत नाही, सगळं मटेरियल दारात येतं. एवढंच मटेरियल तुम्हाला दिसत असतं, पण 43,000 रुपये गेले ते ह्याला. आता काहीच वाटत नाही. पहिलं ना 5,000चं आणलं तरी वाटायचं बाया 5,000चं मटेरियल घेऊन आली. आता 50-50, आता तर सीजन चालू झालं आहे, 80-80,000चं मटेरियल, 90-90,000चं मटेरियल पडतं. कुठं सुद्धा जावं लागत नाही. एकदम क्वालिटीचा ब्रँड माल येतो आणि तो पण घरपोच येतो. कधी कधी पैसे ना, आता हो का, आज माझ्याकडे थोडंसं पैसे कमी होतं ना, जाऊन द्या म्हणले मॅडम, तुमच्या मनाने पाठवा. कारण का त्यांना माहिती 2 दिवसात आपलं पैसे येणार आहेत. मला उद्या जायचं आहे सकाळ पुण्याला, आणि आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे खोबरं नव्हतं, त्याच्यामुळं मसाला पडलाय. आणि एवढं मला कळलंय बरं का, जो माणूस बिझनेस करतो का नाही त्या माणसाला ना असं डोक्याला टेन्शन नसलं पाहिजे बाकीच्या कामाचा. त्या माणसाने फक्त त्याच्यावरच फोकस केला पाहिजे. शांत राहून ती कामं करता येतात ना. पहिलं काय व्हायचं, बाया मला भांडी घासायच्यात, बाया मला फरशी पुसायची, बाया मला झाडून काढायचे, बाया मला कपडे मशीनला लावायचे, बाया माझ्या दुपारचं ती डोकं दुखण्यातच जायचे. अगं मैत्रिणींना फोन तुमचा आलो ना तरी मी घेत नसायचे. आता करत जा बिंद असतो फोन, कोणाला काय मागवायचं असलं तरी पहिले फक्त व्हॉट्सअपला मेसेज करावा लागायचा. आता काय नाही, तुमची आका घेते फोन, पण सकाळचं नका करत जाऊ, संध्याकाळचं नका करत जा, दुपारचं करत जा, आहे का नाही. हां, सगळ्यांबरोबर 5-5 मिनटं बोलत जाईन, काय अडचण नाही. असं ह्या गोष्टी बाय सगळ्यांना. चांगले आहेत ना हो? म्हणजे भारी बनल्यासारखं आहे एकदम मऊ आहेत ना. मऊ फार. मैत्रिणींना हो का, ही डिंकाच्या लाडूसाठी हे असं एखादं असलं ना, ही थोडंसं तरी काढून टाकायचं. काळं थोडं असलं तरी. ही बघा तिकडं ताईला, आणि आम्ही थोडेच आणतो बरं का. 5 किलो आज आणायच्या, तेवढं 5 किलोचं इकलं की उद्या 5 किलो. कारण का लाडू तुम्हाला दाखवते काल केलेलं, संपलं तर येतं. नाणीचं खोबरं भाजायचं चाललंय. हळद पण हो का एवढीच राहिली आहे, तर हळकुंडाचं पोतं आलंय. आणि मिरच्या टाकाय आले होते ना भाऊ, त्यांनी अर्धा किलो लाडू नेले, पाण्यावाले जारवाल्यांना अर्धा किलो दिले, आणि हो का एवढेच राहिले ते इथं. त्याच्यामुळं परत खारका आणल्यात. आणि हे तूप बघू शकता, लाडू असं असं घसारतात बघायचं का, हो का इतकं तूप आहे ह्याला. आणि इकडं माझ्या देवबापाला लय उशीर झालता आज, पण असू द्या, घ्या सांभाळून. पूजा केली देवबापांची. ही कालचं हार होतं ती काढलं, परवाचं दुसरं लावलं. इकडं मसाला आज भेटेल बरं का गं माझ्या मैत्रिणीनं. मसाला संपला या, हो का. हे एवढं सांडगण, एवढीच मिरची पावडर राहिली म्हणून मिरची आणल्या, ते पण दाखवते. आणि हा एवढाच मसाला राहिलाय, तो 1 किलो ठुला या. कुणी आलं तर घरी येतात नेहला माणसं म्हणून. आणि आज भेटन पण टाका ऑर्डर. ज्या ताईसाहेबांच्या 2-2, 4-4 किलोची ऑर्डर आहेत ना, त्यांचं आज संध्याकाळी टाकते किंवा उद्या. ही मटेरियल नव्हतं, खोबरं नव्हतं, त्याच्यामुळे ना मसाला राहिला होता माझा, बघू शकता. इकडं हळकुंड पण फोडल्यावर दावती. हे मिरच्या आहेत. इकडं ताईंचं खोबरं चाललंय. सांडग्याला स्टॉप दिलाय कारण का बाकीचं चाललंय ना आमचं मिरच्या संपल्यामुळं. तर ही मिरची बघू शकता. जी मिरची तुम्हाला मी मसाल्याला देते ना, तेव्हा ही मिरची असती. तिकडं सांडगं टाकलं वाळायला. तिकडं नानींनी तवर नानींचं खोबरं भाजून झालं, उन्हाच्या तिरपीला चाललंय.
नानी कधी सावलीत कधी उन्हात आहे का नाही व? ते काय झालं मसाला पडलाय 2 दिवस म्हणून म्हणलं आता देवा मसाला आमचा 2 दिवस झाला गिरणीत आहे. सॉरी कांडपोर आहे. तुम्हाला गेल्यावर दाखवते वाटलंच तर मी व्हिडिओ काढून. म्हणलं पटकन आपलं खोबरं आणि हे ना आता खोबरं लगेच बारीक करणार आहे आम्ही आणि देणार आहे उद्याच्याला भाग. आणि इकडं मामीन आकाचं चाललंय मिरच्या नीट करायचं. आपापलं काय असतं हो मामी आपापलं इलाका वाटून दिलेलं आहे. ह्याच्यावर शिपवायचं काम असतं. ह्यांच्याकडे मिरच्या असतात आणि सांडगं नानींकडे 3 ताईंकडे ती असतं आणि संगीताबाईन हे पण येते ना आता पण वेळ लागेल त्यांना. तर हे मसाल्याचं सामान आपलं कुटलेलं या इथं बघू शकता. सौदा मिरची आणि हा सौदा हे काय मिक्स केलेलं नाही. आणि बऱ्याच ताईसाहेबांना प्रश्न पडतो की आका कुठनं आणती बनवून कुठनं बनवून आणती. तर चला दाखवते. इथनं कांडप आहे हे आणि इकडं ताईसाहेबांचं ह्यांचं घर आहे. इकडं बघू शकता हे किचन वगैरे सगळं. आपल्याला काय करता एवढं भारी सगळं. आणि कांडप मशीन तिकडे आहे त्यांचं समोर तिथं. एवढ्या दिवस झालं तुम्हाला मसाला बनवून देते ना कांडपवरती. तर हो का ह्या कांडपवरती बनवला जातो माझ्या मैत्रिणींना. आणि आता मी ती खोबरं राहिलं होतं ना ती ही बारीक करून घेऊन आली आहे. ही एवढं खोबरं या बघू शकता. म्हणजे ही सोडावं आणि तीळ फक्त हो का एवढंच टाकते. तीळ आणि खसखस. तीळ नाही लय टाकत. ही नानींनी ना खसखस आणि ही भाजली आहे आणि खोबऱ्याचं तुकडं राहिलं होतं आणि ते टाकले ह्यातमध्ये. हो का खसखस दिसतंय का. ही सगळी खसखस आहे ही. आणि हे नाही ती आधी हळद दळली होती मी आधी उलशी हळद होती ती त्यात टाकली. आणि ही खोबरं भाजून बारीक करून हे का हे आणलंय म्हणून हे असं काळं दिसतंय का तुम्हाला. ते दळून असं होतं. तर आता मी कधी येऊ 6 वाजेपर्यंत मिळलं तर तुमचा मसाला आज टाकला जाईल. शेंगदाण्याचे लाडू आता तुम्ही म्हणता हे पण वितळतात आहेत का. तर हो हे पण वितळतात आहेत. आता हा पेढा झालाय आणि हा पेढा तुमच्या घरी आला ना परत बांधायचा. ह्याचा पण गट्टू तयार होतोय शेंगदाण्याच्या लाडूचा. तुम्ही म्हणता बाकीच्यांचं असं नसते तर तुमचं असं. हो आमची क्वालिटीच अशी मैत्रिणींना. आमची नंबर 1 क्वालिटी आहे बघू शकता. तर ही एका ताईसाहेबांचं लाडूची ऑर्डर आहे. ताईसाहेब तुम्ही फोन आता तुमचा फोन येणार अक्का हे ह्याचा पेढा झालाय एकच. सगळ्या लाडूचा एकच पेढा झालाय. तर हो घरी आल्यावर फक्त आहे ना ही करा परत एकदा बांधा. तर असू द्या ज्यांना शेंगदाण्याच्या लाडूची ऑर्डर टाकायची त्यांनी टाका. पण असं पेढं खावं लागतं परत घरी एकदा बांधून. काय नाही करायचं हे घरी आलं ना परत ना एकदा बांधायचं. आणि खूप टेस्टी खूप मस्त. आणि तुम्ही कधी बनवलेले नसते ना असे लाडू आम्ही बनवतो. पौष्टिक पण आहे तर ताईंनी सांगितलंय. घ्या समजून सगळेजण. बाय सगळ्यांना. अहो गिरायकाच्याच नसणार गिरायकाच्या कुठं लावलं ते त्या आणि नेले एखाद्याने काढून. नाही ना काय नाही ना काय म्हणजे काय ठेवलं ना आम्ही. हा काय नाही वा 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 वा. आम्हाला ते क्रीम पाहिजे होती फेसवॉश आमचे संपले. तुमचं नाही संपलं ते स्वाती आंटीचं. स्वातीताईला एक मी सकाळी फोडलं आणि स्वातीताई घेऊन गेल्या. तुमचा आयडिया तुम्ही घ्यायचं ना. द्या कुठे गेलं फेसवॉश द्या. 3 in 1 न्यावं लागेल. नाही जमणार. आम्ही जे रेग्युलर नेतो तीच द्या तुम्ही. नाही तर मग जा ना. आता देवा बंद झालं ते. मग तोंड कशाने धुयचं मी. साबणाने कसं धुयचं तोंड. माहित आहे ना 3 in सगळ्या वाली लोनला चालतं. कुठलं 3 द्या मग. 3 in 1 तोंडाला फुटकोळ्या आल्या तर तुमच्यावर आहे. जबाबदार मी आहे. दाखवा हे कसलं. 3 in 1 ऑइली चेहरा असू द्या सुका असू द्या. ए बाबा ही 180 वाला नको आम्हाला 340 वाला पाहिजेत. लबाडाचा धंदा करायचा बंद करा. 235 रुपयाला आहे. द्या तुम्हाला नंतर भेटेल. नंतर द्या. आम्ही 2 दिवस तोंडच नाही धुत. उद्या भेटेल. चला खुर्ची वाट बघती माझी. काय झालं विषय कशाचा अशीच आली घरच्या कपडे. हो का साडी नाही बदलली डोकं पण नाही विचारलं तुम्हाला. बघा तुम्ही म्हणतात काय म्हणते आता
अशी झाली म्हणलं तर कोण बघायचंय आपल्याला हो काही चाप लावलेला असाच आहे लाटकावलेला घरी कशाला नको लय दिसाचं आहे नाही आत पण नाही दुसरं मैत्रिणींना अशीच पळत आली बघितलं सकाळची साडी सकाळचं ब्लाऊज हळदीने आणि साडी लाल पिवळी झाली मस्त हेड्यामध्ये दिसतंय छान गोरं गोरं पान फुलासारखं छान दिसतंय वर चालणारी पोरगी काहीतरी म्हणते एक काहीतरी म्हणत होती ती मी लय दिवस झाले व्हिडिओ मध्ये दुकानात नाही ना ती काहीतरी सांगत होती मैत्रिणीला दारा काय बाई दाजीने पाण्यापुऱ्या बी माझ्या खाऊन घेतल्या व्हिडिओ काढस तर ठसका बी लागला दाजीला लय मोठं मन केलंय दाजीने आज शेवपुरी घेतली माझी नुसती पाणीपुरी शेवपुरी या पाणीपुरी खायला